नमस्कार. आपण इथं उभे आहोत गोडोली येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचा हा परिसर आहे. हा परिसर विलासपूर गोळीबार मैदानाच्या येथे येतो हा. तर आपण इथं का आलो तर आमच्याकडे काही तक्रार आल्या की ह्या परिसरामध्ये दोन युवकांनी एका मुलीची छेडछाड करून किंवा तिला इथं आणून तिला मारहाण केल्याचा असा सांगितलं जातं. तर आपण ह्या परिसराची पाहणी केली तर अक्षरशः इथं मद्य पिणे जे काय धुमाकूळ घातला आहे, दारू पिणाऱ्यांनी इथं सगळीकडे बाटल्यांचा खच मांडला आहे. सगळीकडे ते निरोधचे पाकिटं पडलेले आहेत, बाटल्यांचा खच आहे, ग्लासांचा खच आहे. तर इथं जे काही बंद अवस्थेत ह्या इमारती आहेत शासनाच्याच आहेत, पण इकडं दुर्लक्ष केलं जात आहे. दुर्लक्ष का केलं जाते किंवा इथं सुरक्षा का राखली जात नाही ते आपल्याला माहीत नाही, आपण विचारणारच आहोत. पण सध्या इथं जर आपण पाहतोय तर इथं आत्ताच इथं कोणी नाही म्हणल्यानंतर आता संध्याकाळच्या टायमिंगला इथं कोण असेल किंवा रात्री इथं कोण येत असेल. इथं जर कुठला अनुचित प्रकार जर घडला तर त्याला वाचवायला पोलीस तरी कसे येणार? कारण इथं जर आपण लांब लांब बघतो इथं घरं तर आहेत पण खूप लांब आहे. इथं कंपाऊंड आहे हा. तर ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये जे काय आहे म्हणजे भयावह स्थिती आहे. इथं आपण पाहतोय की बाबा इथं गवतात जरी कुणाला म्हणजे मारून टाकलं किंवा काय झालं तरी कुणाला काही कळणार नाही. म्हणून आम्ही आज इथं आमच्याकडे तक्रारी आल्या, तसं आम्ही इथं पाहणी करायला आलो. बघतोय तर खूप दयनीय आणि भीतीदायक वास्तव इथं समोर आलं. इथं हा बाटल्यांचा खच आहे, ग्लासांचा खच आहे. आणि नेमकं इथं आतमध्ये कोणाचं वरदहस्त आहे, कोणाचा वरदहस्त आहे की एवढं बिनधास्तपणे हे युवक येऊन इथं दारू प्यायला बसतात, गांजा प्यायला बसतात. तर आम्ही हे वास्तव तुमच्या समोर मांडतोय का? तुमच्या घरातली व्यक्ती, आता तुम्ही एक बघितलं की इथं एक महिला एका लहान मुलीला घेऊन जात होती. पण अशा परिस्थितीमध्ये जर त्या महिलेच्या बद्दल कुठला अनुचित प्रकार घडला तर आपण पुढची बाजू मांडतोय की होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. पण जर झाली तर नंतर हे करण्यापेक्षा तुम्ही आत्ता ही सुरक्षा इथलं हे काय मद्यपिनचा जो घोळका इथं येतोय त्याच्यावर तुम्ही हे करायला बंदी आणायला पाहिजे. आणि त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे की इथं कुठलाही प्रकार घडू नये. तरी आम्हाला काही जणांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिक इथं फिरायला येतात, त्यांना दारुड्यांनी काही त्रास दिला आहे किंवा त्यांच्याबद्दल गैरवर्तन केलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी एकजूट होऊन हे बंद व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही आमच्याकडे किंवा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करा, एवढंच सांगणार या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार. मला सातारा शहरातल्या पोलीस डिपार्टमेंटला एक आवाहन करायचे आणि एक विनंती करायची. माझ्या इथं माझ्या वॉर्ड क्रमांक 17 मध्ये वळू केंद्र आहे. भरपूर झोपडपट्टीचा भाग आहे. वळू केंद्रात मोकळं ग्राउंड आहे, तिथं दवाखाना आहे, पशुवैद्य दवाखाना आहे आणि तिथं लोकवस्ती आहे. त्याला लागून फॉरेस्ट कॉलनी, तलाठी कॉलनी, समोरच्या बाजूला सगळ्या कॉलन्या वगैरे सगळ्या आहेत. परिसर एकदम महिला वर्ग असतात, ज्येष्ठ असतात, युवक असतात. पण मागं बी एक किस्सा झालता, त्या एसपी साहेबांना मी सांगितलेलं, एक 4 व्हीलर तिथं जाळाजाळी झाली, कोयते घेऊन मारामारी झाली. आता तिथली असली परिस्थिती आहे, आमची महिला वर्ग, माझ्या ताई, माझ्या बहिणी तिथून जाऊ शकत नाही, चालत जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मी खूप वेळा वारंवार डिपार्टमेंटला फोन करून सांगतो, इथं मुलं बसतात, तिथं दंगा करतात, चुकीचे धंदे चालतात, तिथं सगळे अडचणीचे विषय चालू असतात. महाराज साहेबांना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंनी मध्ये 2-3 वेळा सूचना दिल्या, बाबा याच्यावर लक्ष ठेवा. मला पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती करायची, आपण महिला सुरक्षित ठेवायला पाहिजेत, महिला तिथनं जायला पाहिजेत, यायला पाहिजेत. पण तिथं गैरकारवाई, चुकीचे सर्व काम होत असतंय. तर पोलीस डिपार्टमेंटनं कृपया करून लक्ष द्यावं. तिथलं सगळं जे काय येणारी माणसं, जी चुकीची दारू पिणारी, मस्ती करणारी, गांजा वाढणारी, ही सगळं बंद व्हायला पाहिजे. हे माझ्या वार्डातले म्हणून सांगत नाही, अख्ख्या सातारा शहरातली अडचण पोलीस डिपार्टमेंट चांगलं काम करतंय हे बी आम्हाला माहिती आहे. नवीन एसपी साहेब आल्यात, खूप चांगलं काम चाललंय हे बी माहिती आहे. पण ज्या काय गोष्टी त्यांच्या निदर्शन येत नाहीत, त्यांच्या लक्षात येत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. माझ्या लोकांची, माझ्या सुरक्षा
आमच्या विलासपूर गोळीबारच्या सर्व लोकांची ही राहायला पाहिजे अशी माझी कळकळीची पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे. आता तुम्हाला पालखीचा विषय आहे, पालखीला तुम्हाला बंदोबस्त आहे. पालखी झाल्यानंतर ह्याच्यावर पर्याय करून ह्याच्यावर मार्ग काढून हे सगळं बंद व्हायला पाहिजे अशी माझी कळकळीची डिपार्टमेंटला विनंती आहे.